बायकोची काळजी हे नाही. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज खूप महिन्यानंतर माझ्या नवऱ्याने आज मला रानात आणले. मला आणत नाही तो रानात, बायकोची काळजी आहे त्याला, दिवस रात्र तो काम करतो. आणि बायकोची काळजी हे नाही, मग माझी इज्जत मला घालवायची नाही म्हणून मी हिला रानात आणत नाही. तुझी उदाहरण इज्जत म्हणजे? उदाहरण नाही बघायचे का तुम्हाला हा. इकडे हा. हे गुलाबी गुलाबी काय आलेलं आहे, हे काय, हे जे गुलाबी आलं हे काय, एवढंच उत्तर दे फक्त. कोणत्या गावात आहे? मी सांगू का हा हा. ते त्याच्या बाग काय रे बाळा ते? ते गवत बीटे ते नाही बीटे बरं बीटे म्हणजे हे कळायला आम्हाला दिवस मावळला. हे काय त्याच्यासाठी बायकोला रानात रोज आणावं हे लागतं, काय मग तिला हे कळलं. काय ते असं काय उगलेलं हे काय उगले? ते नाही माहिती मला. हे ते नाही माहिती मला. ते काय ते हे काय ते पण नाही माहिती ते मला. पण नाही माहिती. अच्छा, झेंडू सगळीकडे लावलाय म्हणजे झेंडू. कधी कधी काळा ही पानं सारखी आहे, याला फुलं आलंय. म्हणजे फुलाचं झाड आहे. आता तुम्हाला कळलं असं नीला मी रानात का आणत नाही. असं नाही, हे बघ सगळे याचं उत्तर देते. यांनी जर मला रानात दिवसाड म्हणा किंवा थोडं दाट दाट जर मला आणलं तर मला कळन काय आहे, काय नाही. ते असं घरात ठेवल्यावर कसं कळन ह्याला काय म्हणतात आणि त्याला काय म्हणतात. बरं आता हे एवढं जे आलंय हा, हे काय आहे? पपई. पपई. हा, आता हे आंब्याला जे लागलंय ते काय आहे? आंब्याच्या फुलाला काय म्हणतात? पाडाला नाही. पाड आला. आंब्याच्या फुलाला पाड आला.